पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला अखेर ठार मारण्यात वन विभागाला यश मिळाले आहे। मध्यरात्री झालेल्या या थरारक कारवाईमुळे पिंपरखेड व परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। गेल्या आठवड्यात या बिबट्याने 2 लहान मुलं आणि एका वृद्ध महिलेला ठार मारल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बिबट्या दिसताक्षणी गोळीबाराचे आदेश दिले होते। वन विभागाने दिवसभर कॅमेरा ट्रॅप आणि थर्मल ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा शोध घेतला। मध्यरात्री बिबट्याचे लोकेशन मिळाल्यानंतर त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र बिबट्याने चौताळून वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली। अखेर तैनात शार्पशूटरने अचूक गोळीबार करून बिबट्याला ठार केले। सुमारे 5 ते 6 वर्षांचा नरबिबट्या असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे। ठार झालेल्या बिबट्याचे पावलांचे ठसे नरभक्षक बिबट्याच्या ठशांशी जुळले आहेत। शव ग्रामस्थांना दाखवून पुढील तपासासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे। पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे। पुणे जिल्ह्यातील बिबटे पावलन त्यांना वनतारा येथे हलवण्यात येणार आहे। यासाठी राज्य सचिवांनी केंद्र सरकारच्या वन विभागाशी संवाद साधून मंजुरी मिळवली आहे। जिल्ह्यात सध्या सुमारे 2000 बिबटे असल्याचा अंदाज असून त्यांना पकडण्यासाठी 700 पिंजरे मागवण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या प्रस्तावावर हा निर्णय घेण्यात आला आहे।